करता या ठिकाणचे नाव बाबू पेडणेकर शाखा प्रमुख याने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे 5वें वर्ष आम्हा दोन बुवांना पारंपरिक डबल वारी विशेषतः म्हणजे पारंपरिक डबल वर्णीचा विक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सलग त्यांच्यासाठी एकदा जोरदार पहिला टाळ्या वाजवा. पारंपरिक भजनाची प्रथा, आपल्या वाडवडिलांची प्रथा, आपल्या हिंदू धर्माची प्रथा काय आहे तर पारंपरिक ती पद्धत आज या महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये एकमेव असे बाबू पेडणेकर यांनी आतापर्यंत या ठिकाणी साबित ठेवलेले आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभू देत आणि आमच्या नंतर अशीच पारंपरिक वारी त्यांच्याकडून होत राहो हीच मी परमेश्वराच्या चरणी गणपतीच्या चरणी विनंती करत आहे. या ठिकाणी विजय धुरी शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख बाळा पेडणेकर शाखा प्रमुख, श्रीधर परब शिवसैनिक, दत्ताबाई ठाणे, विजय भोगले, चेतन सावंत, माया पेडणेकर, जय भवानी इंटरप्राइजेस यांनी या कार्यक्रमामध्ये जो सहभाग घेतला आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जमलेले भजन श्रोते, या ठिकाणी बसलेल्या आमच्या माता भगिनी, ज्या एके संत सखुबाई सारखे बसलेले आहेत, संत जनाबाई सारख्या आमच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे, अशा बसलेल्या आहेत. त्यांना विनम्र अभिवादन करून भजनाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बुवा श्रीधर मुंगेकर यांचं सुश्राव्य भजन. सदा सर्वदा तुला स्मरावे, नाम अखंडित तुझे भजावे, खंडित तुझे तुझ पास येऊनी काय ते मागावे, तुझे मंगल नाम ओठी रुळावे, तुझे मंगल नाम ओठी रुळावे, विघ्नहर्त्यासी शरण जावे, विघ्नहर्त्यासी
शरण जावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक व्हावे सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा तुला स्मरावे सदा सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुंडलिका वरदे श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ हर ज्ञानेश्वर श्री पावनाई श्री भराई छत्रपती शिवाजी बजरंग गणपती गजानन गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार विलास पाटील
जय जय राम जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम जय जय राम 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 कृष्ण हरी
आलं बघा, माझा शिष्य आहे, किती सुंदर आवाज आहे बघा. सध्याच्या युगामध्ये चांगले चांगले गायक लांब राहिलेले आहेत. तर बाबू पेडणेकरला एक विनंती आहे की पुढच्या वर्षी या बुवांना या स्टेजवर तुम्ही आणा. जसं या ठिकाणी दुसऱ्या दिवशी देखील भजनं आणल्या ठेवलेले आहेत, त्याप्रमाणे हे गुणीवंत बुवा आहेत, चांगले गाणारे बुवा आहेत. सुंदर भजन कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी परमेश्वर वास करतो, ज्या भजनामध्ये ते भजन. तुम्ही शोधेले ना, तुम्ही याचा अभ्यास करा की भजन कशाला म्हणतात आणि भजन आपण का ठेवतो. देवासमोर आपण सकाळपासून आपण सगळं मंगलमय वातावरण करतो, चांगलं चांगलं ब्राह्मणाला आणून सगळं आपण देवाचं मंगल कार्य करत असतो. आणि रात्र झाली की मग तिकडे धांगड तिकड चालू होतो आपला देवाकडे. काय होतं चालू? धांगड तिकड. एकामेकाला अपशब्द बोलणं, वाईट बोलणं हे देवासमोर नसावं. देव आपल्याला कशाला प्रसन्न होणार? हे माझे बोल आहे, ऐकून ठेवा. आमचा 50 वर्षाचा अनुभव आहे या भजनाचा. आता तुम्हाला माझं वय सांगतो. वय वर्ष 72 माझं सध्या चालू आहे. आणि हे गणपतीच्या आशीर्वादाने आणि रसिक जनांच्या आशीर्वादाने हा देह चाललेला आहे. आणि या देहामध्ये सगळं शुद्ध आहे. देवाला माहित आहे आतमध्ये काय शुद्ध आहे ते. भजनी बुवा म्हणजे कोण? मी नेहमी सांगत असतो, तो संत असतो, संत. त्याने संतासारखंच त्याचं जीवन जगायला पाहिजे. त्याचा आचरण देखील संतासारखंच पाहिजे, वाणी संतासारखी पाहिजे, शब्द संतासारखे अमृताचे गोड बोल बाहेर यायला पाहिजे. तो भजनी बुवा. तरच ते आपला जग करेल. नाहीतर नुसतं काहीतरी त्या ठिकाणी तुम्ही याव त्याव काहीतरी बोलणार, त्याने परमेश्वर तुमच्या जवळ येणार नाही. उलट परमेश्वर सकाळपासून ब्राह्मणाने जवळ आणलेला असतो, रात्री 9 वाजले की तुम्ही त्याला लांब पिटाळून टाकतात. त्याला जवळ घ्या. त्याने जर तुम्हाला जवळ घेतलं, आई कशी आपल्या मुलाला कवटात हृदयाकडे घेतं, तसं देवाने आपल्याला घ्यायला पाहिजे. खरंच तुमचं पुढचं पालन पोषण चांगलं होईल. म्हणून म्हणतो ऐका, कैवारी